थांबा थांबा. हो, ही मीच आहे. 2022मध्ये डॉक्टरांनी एक चुकीची गोळी प्रिस्क्राईब केली आणि माझं सगळं आयुष्य बदलून गेलं. जे स्वप्नात सुद्धा नव्हतं ते घडलं. माझं पूर्ण शरीर लिटरली त्या गोळीच्या रिॲक्शनमुळे जळून गेलं होतं. असं एकही ठिकाण नव्हतं जिथं मला ती रिॲक्शन उठली नव्हती. स्वतःचा चेहरा आरशात बघायची सुद्धा आता हिंमत उरली नव्हती. साधा पिंपल आला तरीसुद्धा आम्ही मुली रात्रभर झोपत नाही, पण इथं तरी माझं पूर्ण रूपच निघून गेलं होतं. भविष्य काय होतं हे माहीत नव्हतं आणि आता पुढं काय होईल हे सांगता येत नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. हे काही लवकर बरं होणारं दिसत नाही. सगळ्या आशा संपल्या होत्या आणि वाटत होतं आता सगळं काही संपलेलं आहे. पण तेव्हाच मला समजलं की खरं प्रेम म्हणजे काय आणि प्रेमाची काय ताकद असते ते. 2016मध्ये कॉलेजमध्ये भेटलेला माझा मित्र, हो, माझा बॉयफ्रेंड आशिष. दुसरा कोणी मुलगा असता तर मला त्या अवस्थेत पाहून त्याने मला तिथंच टाकून सोडून गेला असता. पण आशिष तसा नव्हता. तो रोज हॉस्पिटलमध्ये यायचा, माझा हात धरून लिटरली तो मला म्हणाला, "मी आहे ना, मी तुला काहीही होऊ देणार नाही. मी असेपर्यंत तुझ्या केसालासुद्धा धक्का लागणार नाही." त्या अवस्थेमध्ये त्याने मला सांगितलं, की "आत्ता आहे अशा परिस्थितीमध्ये मी तुला इथे दवाखान्यामध्ये माझी बायको म्हणून स्वीकारण्यास तयार आहे. मी इथं तुझ्यासोबत लग्न करून घ्यायलासुद्धा तयार आहे." हे सगळं बघून माझं मन पुन्हा एकदा जिवंत झालं. त्याच्या या प्रेमामुळं माझ्या जखमा कधी भरून निघाल्या हे माझं मलाच समजलं नाही. आज मी उभी आहे कारण माझ्या आयुष्यामध्ये माझ्या पाठीमागे खंबीरपणे माझा नवरा आशिष उभा आहे. आणि हो, खरं प्रेम अजूनही जिवंत आहे आणि मी त्याचं जिवंत उदाहरण आहे.